राम हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा हरी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा होता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव भक्त सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर पार देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा हरी जय जय राम कृष्ण 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 हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम जय जय राम कन्हैया रे जग जेठी 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 देई भेटी एक वेळा देई भेटी एक वेळा कन्हैया रे जग जेठी कन्हैया रे जग जेठी बेटी एक वेळा बेटी एक वेळा कन्हैया रे जग जेठी कन्हैया रे जग जेठी काय मोकली लेवणी काय मोकली लेवणी काल मोकली रेवणी काल मोकली रेवणी सावधानी वेडिले सावधानी वेडिले कन्हैया रे जग जेठी कन्हैया रे जग जेठी सावधान गेले सावधान गेले कन्हैया रे जग जेठी कन्हैया रे जग जेठी इथवरी होता संग इथवरी होता संग इथवरी होता इथवरी होता अंग अंग लपविले अंग अंग
लपविले कन्हैया रे जगदेवी कन्हैया रे जगदेवी अंगांगण लपविले अंगांगण लपविले कन्हैया रे जगदेवी कन्हैया रे जगदेवी तुका म्हणे पाहिले मागे तुका म्हणे पाहिले मागे तुका म्हणे पाहिले मागे तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला एवढ्या वेगे अंतरला कन्हैया रे जगदेवी कन्हैया रे जगदेवी एवढा वेगे अंतरला एवढा वेगे अंतरला कन्हैया रे जगदेवी कन्हैया रे जगदेवी देई भेटी एक वेळा देई भेटी एक वेळा कन्हैया रे जगदेवी कन्हैया रे जगदेवी येती एक वेळा येती एक वेळा कन्हैया रे जगदेवी कन्हैया रे जगदेवी विठोबार कुमार विठोबार घुमाई विठोबार कुमार विठोबार घुमाई विठोबार कुमार जय विठोबार घुमाई विठोबार कुमार विठोबार घुमाई कुमार विठोबार घुमाई विठोबार घुमाई कन्हैया रे जगदेवी कन्हैया रे जगदेवी कन्हैया रे जगदेवी
कानया रे जग जेठी, कानया रे जग जेठी, देई बेटी एक वेळ काय मोकलिली वनी सावजानी विढिली. येत वरी होता संग अंग अंग लपविले. कानया रे जग जेठी, देई भेटी एक वेळ. तुका म्हणे पाहिले मागे, तुका म्हणे पाहिले मागे, एवढ्या वेगे अंतरला. कानया रे जग जेठी, देई भेटी एक वेळ. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरंतं, श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. पांडुरंगा करो प्रथमा नमन, पांडुरंगा करो प्रथमा नमन, पांडुरंगा करो प्रथमा पांडुरंगा करो प्रथमा नमन. दुसरी चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया. कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कथेचा कृपादाने कथेचा विस्तार. सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. काय माझी वाणी मानेल संतासी रंजो चित्तासी आपलिया. ही वाट गोमटी वैकुंठाशी जाता, रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा जयाची किरिया स्मरण. होय सकळ विद्येचे आदिकरण, तेची वंदो श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता. ओम नमो जी ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मनोजवं मारुतुल्य वेगं, जितेंद्रिय बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूत मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी. या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. पायावरी वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्त पाय पायावरी वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. आइए हनुमंत विराजिए, कथा करुमती अनुसार. प्रेम सहित गद्दी धरू, पधारिये पवन कुमार. शेवे लागी सेवक झालो, शेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा वीर. कानया रे जग जेठी, देई भेटी एक वेळ. प्रस्तुत प्रसंगी भगवान पंढरीश परमात्मा पांडुरंगाचे अधिष्ठान दैवत माझे बाबा शिवजी, श्री रामराया, माऊली ज्ञानोबाराय, तुकोबाराय, दादा हनुमंतराय, आपणा सर्व अधिकारी, पूजनीय, वंदनीय, भावुक सज्जन मायबापांचे सेवेकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण विश्ववंदनीय गोस्वामी श्रीमंत श्री भगवान तुकोबाराय यांचा छोटासा 4 चरणाचा अभंग असून, देवाच्या भेटीनंतर, देवाच्या प्राप्तीनंतर देवाचा झालेला वियोग, त्या विरहाच्या भूमिकेतून एका गोपिकेचा माझे तुकाराम महाराज मराठी अनुवाद करतात. शिवेला आरंभ करण्यापूर्वी आपल्या ह्या तपस्थलीवर पुण्यश्रीला मागो गिरजा माईच्या तटावर वसणाऱ्या, खुशीमध्ये वसणारं हे छोटंसं पवित्र रामनगर मळगाव, या पवित्र भूमीमध्ये गेल्या 28 वर्षापासून तुम्हा सर्व बापांच्या भावुकतेद्वारा, शुभसंकल्पनेद्वारा, तुमच्या पुरुषार्थ बलाने चालत असलेला अव्याहतपणे हा भक्ती अनुष्ठान सोहळा
संकीर्तन सोहळा आणि त्यात विशेषत्वाने माझ्या प्रभूची प्रांतचा सोहळा प्रार पडून वर्धापन दिनाच्या निमित्ताने 8वा वर्धापन दिवस आहे. आपल्या उत्सवाचं 28वं वर्ष आहे आणि त्या 28व्या वर्षामध्ये वर्धापन दिनाच्या 8व्या वर्षामध्ये आजही काल्याचं कीर्तन आहे, परिसमाप्तीचं कीर्तन आहे. काला म्हणजे भगवान परमात्म्याने गोपालकांना जो प्रसाद दिला तो प्रसाद माझा भगवान तुम्हा सर्व मायबापांना देणार आहे. कारण तुमच्या 28 वर्षाचं सेवेचं फल आहे ना दादा. सेवा कोणाची वाया जात नाही दादा. भक्तीने देव प्रसन्न होतो, त्यागाने आत्मा प्रसन्न होते आणि सेवेने जगतही प्रसन्न होतं. अधिकार वाढतो. सेवेने तुमचा अधिकार वाढला. नवजे वाया काही देवळाशी जाता, देवाशी पूजिता वाया नवजे. तुका म्हणे भाव असता नसता सायास करिता वाया नवजे. पारमार्थिक सायास कोणाची वाया जात नाही. म्हणून तुमच्या 28 वर्षाच्या सेवेचं फल माझा भगवान आज सर्वांना प्रसाद देणार आहे. आणि या निमित्ताने मी प्रथमतः माझ्या या गुरुजनांना वंदन करतो. श्रद्धे आमचे मयूर महाराज जेजूरकर आहे, लक्ष्मण महाराज पवार, माऊली महाराज सानप आळंदी देवाची, बालाजी महाराज खरात आणि तुम्ही भक्तिमय माता, तुम्ही सर्व सज्जन मायबाप, शिष्टीवाले दादा, मृदुंगाचार्य बंधू, सर्वांना प्रणाम वंदन करतो. आणि आज या पवित्र तपस्थलीवर तुम्हा सर्व मायबापाच्या आशीर्वादाने येणं झालं आणि आज देव सर्वांना प्रसाद देणार आहे. फक्त एकच आहे, प्रसाद घेण्याच्या अगोदर अधिकार पाहिजे. तो अधिकार आपल्याला प्राप्त झाला. देवाच्या प्रसादे करारे भोजन व्हाल कोण कोण अधिकारी ते. माझे तुकोपर्यंत देवाच्या प्रसादाकरता अधिकाराची गरज आहे. मग काय अधिकार पाहिजे? 28 वर्षामध्ये तो आपल्याला अधिकार प्राप्त झाला जातो. सेवेचा अधिकार प्राप्त झाला. 28 वर्षाच्या सेवेमध्ये, परंपरेमध्ये आपली अंतःकरणाची पवित्रता, सरळता, कारण देवाचा प्रसाद त्याला मिळतो बरं का दादा. देवाच्या प्रसादे करारे भोजन, जिनके कपट दंभ नाही माया, तिनके हृदय बसव रघुराया. सरळ स्वभाव नमन कुटिलाई, जथा लाभ संतोष. माणूस सरळ झाला पाहिजे देवाच्या प्रसादाकरता, प्रसन्न राहिला पाहिजे, आनंदी राहिला पाहिजे, मन त्याचं पवित्र झालं पाहिजे. तो आपला अधिकार प्राप्त झाला. मग आता काय करायचं? आता एकच आहे. देवाच्या प्रसादाच्या अगोदर जसा अधिकार पाहिजे तो आपल्याला प्राप्त झाला, पण आता काय करायचं? आता एकच काम आहे. देवाचे गुणानुवाद गायल्याशिवाय प्रसाद घेता येत नाही. गुणानुवाद ही दशे चरित्र केले नारायणे, रांगता गोदने राखिताये. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. पण गोकुळाच्या सर्व चरित्राचा उच्चार करायचा नाही. रांगता गोदने राखिताये. माझ्या प्रभूंनी रांगत असताना, गोसेवा करीत असताना जे चरित्र केलं त्याचा आजच्या दिवशी उच्चार करायचा. गायीन ते लिळा चरित्र पवाडी, राखिले सौंगडे सहित गायी. सौंगड्यासोबत गोसेवा करीत असताना माखन मिशी चोरी अशा या माध्यमातून माझ्या प्रभूच्या लीला त्याचं गुणानुवाद गायचं. आणि त्या माध्यमातून मी माझ्या तुकोबरायच्या अभंगाची निवड केली. विठ्ठल भगवान तुकोबराय गोकुळामध्ये प्रगट होतात माझ्या प्रभू बरोबर. कारण देवाच्या अवताराचा हेतू नुसतं धर्मरक्षण नाही दादा. धर्मरक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजना. धर्मरक्षण एवढाच अवताराचा हेतू नाही. मानकी काय? ऋण फेडावया अवतार केला, अविनाशी आला आकाराशी. ईश्वर भक्तांच्या उपकाराची उतराई देण्याकरता देवाचं प्रागट्य होतं, अवतार घेतं. मग कोणाचे उपकार आहे? माऊली म्हणतात गोकुळामध्ये सर्वजण प्रगट झाले. योगिया मुनिजन ध्यानी, जे सुखासनी शयनी. हरी सुख फावले रे, गोपी गोदना सकळ हरी सुख फावले. हरी सुखाचा आनंद गोपींना देवाने आनंद दिला, गो बालकांना देवाने आनंद दिला आणि गाय वासरांना देवाने आनंद दिला. विठ्ठल गोपिकांना आनंद देत असताना महाराजच्या माध्यमातून गोपिकांना आनंद दिला. गोपालकांना खेळण्याच्या माध्यमातून, माकमिशी चोरीच्या माध्यमातून. गोपाळाशी खेळती आनंदे नाचती, कृष्णामुचा सांगाते डोडो डोडो डो. याल तरी यारी लागी अवघी माझ्या मागे मागे. बालगोपाळने आनंद दिला आणि गाय वासरा आनंद देत असताना माझ्या प्रभूंनी अनवली पायाने गायींचा सांभाळ केला.
फिरत बन बन गाव धरावत कहे तुकया बंधू लकलेले हात वनावनामध्ये माझा ईश्वर गायींच्या पाठीमागे भटकत राहिला. गोसेवा केली म्हणून त्याला गोपाल हे नाव प्राप्त झालं. गाय वासरांना आनंद दिला, गायींची सेवा केली, गोपिकांना आनंद दिला, गोपालकांना देवाने आनंद दिला. माऊली म्हणतात, योगिया मुनिजन ध्यानी जे सुखासनी शयनी हरी सुख फावले रे गोपी गोदना सकळा हरी सुख फावली रे. प्रत्येक सज्जन गोकुळामध्ये आनंदी होते. दादा, ज्या गावामध्ये ईश्वर साधना होते ना दादा, सुखी होण्याकरता दुसरं काहीच करायचं नाही दादा. कारण सर्व सुखाचा आधार धर्म आहे आणि धर्मरक्षणाचं कार्य तुम्ही सर्वजण करता दादा. हे धर्मरक्षणाचं कार्य आहे, धर्मरक्षण आहे. धर्म, कारण माझ्या प्रभूच्या अवताराचा हेतू तोच आहे आणि ईश्वर भक्ताचा अवतार धर्माचे पालन करणे पाकांड खंडन धर्मरक्षा वयासाठी करणे आटी आम्हासी. म्हणून हे धर्मरक्षणाचं कार्य आपण करता. त्याच्यामुळे सुखी होण्याकरता वेगळं काही करायचं नाही. सर्व सुखाचा आधार धर्म आहे. विठ्ठल विठ्ठल कोकणामध्ये सर्व प्रगट झाले. माझ्या प्रभूने गाया घ्यायच्या, रानामध्ये जायचं, गाय वासरांना नंग्या पायाने गायींचा सांभाळ केला, अनवाणी पायात काय घातला नाही माझ्या प्रभूने. नंतर दुसरा आनंद दिला तो गोपालकांना दिला, खेळण्याच्या माध्यमातून, माखन मिश्री चोरीच्या माध्यमातून, असा गोपालकांना आनंद दिला. आणि गोपिकांना जो आनंद दिला तो महारास व्हायची माझ्या प्रभूची. अशी महारास व्हायची, जेवढ्या गोपिका व्हायच्या ना दादा तेवढे भगवान कृष्ण व्हायचे. आणि प्रत्येक गोपिकेच्या हातात हात असायचे. अशी महाराज चालू आहे. आणि महाराजमध्ये एवढा आनंद दादा, प्रत्येक गोपिकेच्या हातात हात आहे. आणि अशी महाराज व्हायची देवाची, स्वर्गात एक देवाला अभिलाषा निर्माण व्हायची. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, नंदाचा बाळ येणे केला नवलावो. या नंदाच्या बाळाची महाराज पाहण्याकरता स्वर्गात एक देवाला अभिलाषा व्हायची. एक दिवस माझे बाबा भगवान शंकर सुद्धा महाराज मध्ये येतात. एक दिन वो भोले भंडारी बन के व्रज की नारी वृंदावन आ गई, वृंदावन आ गई. माझे बाबा भगवान शंकर हे महाराज मध्ये येतात आणि महाराज होते आहे. भगवान शंकर महाराज काय होते त्यांचं, विठ्ठल 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 विठ्ठल. प्रत्येक गोपिकाच्या हातात हात असायचे. भगवान शंकर महाराज मध्ये येतात, ओळखायला येत नाही बरं का. देवाला असं वाटायचं, एक दिन वो भोले भंडारी बन के व्रज किनारी वृंदावन आ गए. आले वृंदावनामध्ये. पण दादा आमचे महापुरुष म्हणतात, माझे बाबा भगवान शंकर महाराज मध्ये येतात, स्वर्गाचे देवावरून पाहतात, तो आनंद. आणि बाबा भगवान शंकर असा घुंगट घेऊन येतात बरं का, ओळखायला येऊ नये म्हणून. तसं पार्वती मातेला अगोदर प्रार्थना करायची, देवी मला नाही येत येणार महाराज मध्ये. पार्वती माता म्हणायची, प्रभू भगवन तिथं सर्व लेडीज आहे, गोपिका आहे, तुम्हाला नाही येता येणार. मग भगवान शंकर गोपिकाचा वेश घेतात बरं का दादा, पातळणी असतात, घुंगट घेतात. एक दिन वो भोले भंडारी बन के ब्रज किनारी वृंदावन आ गए. आले वृंदावनामध्ये पण ओळखायला जाऊ नये म्हणून घुंगट घेऊन आले बरं का. घुंगट घेऊन आल्यावर भगवान कृष्ण राधाराणीला म्हणतात, राधाजी आज कोणी नवीन गोपिका आलेली आहे. राधाराणी म्हणते, नाही तो है लेकिन बडी शर्मिली है, लाजाळू आहे, लाजाळू, घुंगट घेऊन आलेली आहे. भगवान शंकर ओळखायला येऊ नये म्हणून येतात. पण दादा आमचा वारकऱ्यांचा ताल आणि शिवपंथीचे वैष्णवांचा ताल, वैष्णवांचा नृत्य आणि बाबा शिवजीचं तांडव नृत्य बरं का. गोपिका महाराज करतात, भगवान कृष्ण नृत्य चालू आहे आणि भगवान शंकराने नृत्याला सुरुवात केली. बाबा पकडले जातात. कशामुळे? तांडव नृत्य सुरू झालं. तांडव नृत्य, कुणीकडे पाय फेकायचा, कुणीकडे हात फेकायचा. बाबा पकडले जातात. मला काय सांगायचं, अशी महारास व्हायची. आणि अशा महारासमध्ये
प्रत्यक्ष भगवान राधा राणी आहे, भगवान कृष्ण आहे, बाबा शिवजी येतात आणि दादा प्रत्येक गोपिकाच्या हातात हात आहे, महाराज चालू आहे. पण एका गोपिकेला विशेष वाटायला लागलं, भगवान कृष्णाचं माझ्यावरच खूप प्रेम आहे असं वाटायला लागलं. माझा ईश्वर सर्वावर प्रेम करतो, पण गोपिकेला वाटायला लागलं माझ्यावर भगवान कृष्णाचं प्रेम आहे. आणि भगवान परमात्म्याला झालेला देहांकार चालत नाही दादा. कोण्या सजना जो कुठलाही अभिमान कुठलाही असेल तर नरकाला नेतो दादा. तुका म्हणे नरके घाली अभिमान, जरी होई ज्ञान गर्व ताठा. अभिमान कुठलाच नको दादा. पण त्या गोपिकेला देह अभिमान जागा झाला, भगवान कृष्णाचं माझ्यावर खूप प्रेम आहे असं वाटायला लागलं. आणि दादा देवाने त्या गोपिकेचे हात सोडून दिले. भगवान परमात्मा महाराज त्यागले, देव निघून गेले. देव निघून गेले, जीवनातला देव गेला का दादा जगायची शोभा गेली. देवाचा आश्रय आहे तोपर्यंत जगायची शोभा आहे. जसं आमच्या मातांचं सौभाग्य जिवंत आहे, पती जिवंत आहे तोपर्यंत जगायची शोभा आहे. पती गेला, सौभाग्य गेलं, जगायची मजा गेली. विठ्ठला विठ्ठला माझ्या प्रभूने त्या गोपिकेचे हात सोडून दिले, कारण त्याला अभिमान नाही ना देवाला. अभिमान नाही तुका म्हणे त्याशी निधी आणि काशी होऊ देव. त्याला अभिमान नाही म्हणून कोण्या हबपलय होऊ देत नाही. आणि झाला एखाद्याला तिळ मात्र जरी होय अभिमान, मी मेरू तो समान भार देवा. एखाद्याला झाला तर देवाला तो मेरू पर्वतासारखा भार वाटतो. त्या गोपिकेचा लिला ते अभिमान देवाला चालून देवाने त्या गोपिकेचे हात सोडून दिले. महाराज त्यागले, देव निघून गेले. देव निघून गेले, जीवनातला देव गेला. जसं हे फुलं आहे ना, फुलामध्ये सुगंध आहे तोपर्यंत फुलाची शोभा आहे. खुशबू निकल जाने पर फुल बेकार होता है. फुलाचा सुगंध गेल्यावर जसं फुल बेकार आहे तसं जगायची शोभा, देवाचा आश्रय आहे तोपर्यंत जगायची शोभा आहे. त्या गोपिका जीवनातला देव गेला. गोपिका थोडी होशमध्ये आली. आता देव माझ्या संगतीत होती, माझ्या हातात होत ती, होता वाहिला लपाला आता खांदी. एकाएकी देव दिशा नसा झाला. आणि त्या गोपिकेच्या जीवनात देव नाही ना. तिनं पाहिलं आता देव संगतीत होते, माझ्या हातात हात होते, महाराज चालू होते, देव कुठं गेले असतील. बस तिच्या देवाचा आश्रय सुटला आणि त्या गोपिकेने देवाच्या शोधा करता निघाली. कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी, कोणी सांगा या गोविंदाची सुरी. होता वाईला लपाला आता खाली, होता गाईला पराता खाली. कुठे आड आली देह बुद्धी, कोठे आड आड देह बुद्धी. डावा आळवा करुणा कृपा निधी. ओ कोणी सांगा या गोविंदाची, कोणी सांगा या गोविंदाची. डावा आळवा करुणा कृपा निधी. कोणी सांगा या गोविंदाची. कोणी सांगा या गोविंदाची. कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी. देवाचा शोध घेते आहे. होता वाईला लपाला आता खांदी, कोठे आड आली देह बुद्धी. डावा आळवा करुणा कृपा निधी. ओ कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी. जसं यशोदा मातेपासून देव दूर गेल्यावर यशोदा माता जशी म्हणते ना, माझा कृष्ण देखीला काय, कुणीतरी सांगा गे सांगा. तसा देवाचा आश्रय सुटला. कुणी सांगा या गोविंदाची शुद्धी. ती गोपिका खेद करते, दुःख करते, देवाचा विरह करते. देव एकाएकी सोडून गेला. त्याच्या शोधा करता, पण देवाच्या शोधा करता जो निघाला ना दादा, त्याने देवाचा आठव करीत राहावं, भजन करीत राहावं. भजन करा, भजन करते आहे गोपिका, भजन करते. निघाली देवाच्या शोधा करता. मुरारी जय माधव मदन मुरारी, जय केशव कलिमालहारी. मुरारी जय माधव मदन मुरारी. भगवंताचं चिंतन करीत निघाली. पावलो पदोपदाला ज्याचं भजन चालतं ना दादा, ऐका रे दादा. पदोपदी विठ्ठल वाचा, तया कैचा संसार. संसाराची बाधा त्याला होत नाही. पावलं पावलं भजन करावं दादा.
हे महाराज मंडळी विठ्ठल विठ्ठल म्हणायला सांगतात, तुम्ही म्हणत नाही दादा. फार सोपा मंत्र आहे, सोपी साधना आहे. कथा कीर्तन श्रवण होतं, कीर्तन ऐकल्या जातं आणि सहज त्याच्यामध्ये जर विठ्ठल विठ्ठल भजन केलं ते विठ्ठल म्हणत हरले पाप, पदरी आले पुण्य माप, झाला दिनाचा मायबाप. विठ्ठलची विठ्ठलची विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, करी पापा निर्मूळ, तुका म्हणे जपा, मंत्र त्रिअक्षरी सोपा. तुम्ही भजन म्हणत नाही ना, दुःख आहे ना, भजन करा. महाराज ज्याला तुम्हाला विठ्ठल विठ्ठल म्हणायला सांगतात ना, कोणी महाराज असू द्या, ते विठ्ठल विठ्ठल म्हणायला सांगते, विठ्ठल विठ्ठल भजन करावं. सहज आहे ना. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, करी पापा निर्मूळ, पाप नष्ट होते दादा. तुका म्हणे जपा, मंत्र त्रिअक्षरी सोपा. विठ्ठल म्हणता हरले पाप, पदरी आले पुण्य माप, झाला दिनाचा मायबाप. विठ्ठलची विठ्ठलची फार सोपा मंत्र आहे. सहज कथा कीर्तन ऐकलं जातं, विठ्ठल विठ्ठल म्हटलं जातं. विठ्ठल विठ्ठल आमची मंडळी विठ्ठल विठ्ठल मंत्राचे लाभ सांगित नाही, त्याच्यामुळे तुम्ही म्हणत नाही. म्हणत जा, भजन करीत जावं. आता पाहता मी सांगितलं तर तुम्हाला थोडा फरक पडला, पण 10% काही कवाय ना फरक पडते. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, करी पापा निर्मूळ म्हणत जावं दादा भजन. ती गोपिका भजन करीत करीत चाललेली असते. पदोपदी विठ्ठल वाचा तया कैचा संसार. पावलं पावलं तिचं भजन चालू आहे. आणि आणखी काय करीत दादा, जिथं भगवान कृष्णाच्या पावलाची मुद्रा दिसली तिथली माती घेते, कपाळाला लावते आणि दादा वंदी पदांबुजी ठेवून लल्लाटवू भजन करीत चालले. पण थकीत झाली, एका जागेवर उभी राहिली, एका जागे मनाने थकली. देवाचा शोध घेता घेता भजन तर चालू, भजन तर बंद पडलं नाही पाहिजे. भजन बंद पडलं का मजा गेली दादा, मजा. भजन नाही बंद, ज्याला जसं येईल तसं येईल तैसा बोल रामकृष्ण. देवापाशी मागे आवडीची भक्ती, विश्वासाची प्रीती भावबळी. माझे तुकाराम बार बार मनाला सांगायचे, मना भजन सोडू नको, नाही जरी तुझं मधुर उत्तर दिदला सुस्वर नाही देवी. कलियुगामध्ये दुसरा उपायच नाही रे दादा. काही उपाय करा, कलीच्या दहाकतेमध्ये सगळे उपाय जळून नष्ट झाले. कलीच्या दहाकतेमध्ये एवढाच एक मार्ग कार्यरत आहे, हा मार्ग जपावा दादा. भोळ्या भाळ्यांना, आबाळ वृद्धांना सर्वांना तारून देणारा हा मंत्र आहे दादा. ती गोपिका थकीत झाली, एका जागेवर उभी राहिली आणि दादा दुःख करते आहे. देव मला सोडून का गेला असं. एका जागेवर मुलीचा शोध घेते आणि देवा हातात हात होते, महाराज चालू होती आणि एवढं पवित्र वातावरणामध्ये माझ्या हातात हात असताना देवाची संगती मिळेल, मला देव सोडून का गेला असं दुःख करते आहे. आणि दुःख करताना काही सख्या जवळ येतात, काही गोपिका जवळ येतात, कारण दुःखी जीवाला दिलासा देण्याकरता त्याच्या जवळ जावं बरं का दादा. काही सख्या जवळ आल्या आणि त्यातल्या त्यात माझ्या तुकाराम महाराजचं त्या दुःखी जीवाकडे लक्षच आहे. माझ्या तुकाराम महाराजाचे लक्ष गेलं त्या गोपिकेकडे. त्या गोपिका काय विचारतात आणि त्यांच्याशी बोलत असताना ती सखी काय म्हणते, अभंगाचं प्रथम. कानया रे जग जेठे, कानया रे जग जेठे, कानया रे जग जेठी, कानया रे जग जेठी, कानया रे जग जेठे, कानया रे जग जेठे, कानया रे जग जेठी, कानया रे जग जेठी. देई भेटी एका वेळा, देई भेटी एका वेळा, कानया रे जग जेठे, कानया रे जग जेठे. देई भेटी एक वेळा, देई भेटी एक वेळा, कानया रे जग जेठी, कानया रे जग जेठी. ए कन्हैया, कानया रे जग जेठी, ए कन्हैया, हे जगाच्या सख्या, हे जग जीवन मला एक वेळेला तरी भेट दे.
देवाचा वियोग ज्याला झाला, विरह ज्याला झाला, त्याची गती त्याला कळते. हंसन की गती हंस जाणे का जाणे ओ का. हंसाची गती काव्याला कळत नाही. ज्याला देवाचा खऱ्या अर्थाने वियोग झाला त्याला त्याची गती कळते. त्या गोपिकेला देवाचा वियोग झाला. तथात होते महाराज चालू होते. देव एकाएकी दिशेनाशी झाल्यामुळे ए कन्हैया, ए जग जेठी, ए जगाच्या सख्या, ए जगजीवन, मला एक वेळा ते भेटते. भेट शिके दवा माझी जीव लगा. ए लाला कन्हैया, मला एक वेळा तरी भेटते म्हणते, दुःख करते आणि भुलीचा शोध बी घेते. बघा थोडी एका जागी उभी आहे. माझं काय चुकलं असेल. प्रत्येक सज्जन आणि वर्तमानामध्ये एक ध्यानात घ्या जातं, आपल्या सुखदुःखाचे भोगाचे जे परिणाम आहे ते कोणावर लादायचे नाही दादा. लोकांवर लादायचे नाही. मग काय करायचं, आपल्या भुलीचा शोध. माझं काय चुकलं, एकांताचा रडत बसा दादा. कुठल्या तरी भुलीचे परिणाम माणसाला आपल्याला भोगावे लागतातच वर्तमानामध्ये. तसं तर खरं सांगू दादा, आजची जी पवित्रता आहे माझ्या बाबाच्या, मास्तर बाबाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे, त्याचे परिणाम हे बरं का दादा. साधूचा आश्रय, साधूच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे दादा. म्हणून केवढी अनुकूलता प्रतिकूलता आहे. प्रतिकूल असलं तरी, मी थोड्या अडचणीत आलो तरी सुद्धा तुम्ही समजून घेतलं आणि अवेळी थोडा एखादा तास मागं होईना ते समजून घेतलं. ही पवित्रता कुठून आली दादा, बाबांच्या पदस्पर्शाने पावलं. आज या विश्वामध्ये आम्ही जेवढं चांगलं पाहतो ना दादा, ही साधू संतांच्या दयेचीच लाभ आहे दादा, त्यांच्या कृपेचे लाभ आहे. जेवढं चांगलं पाहतो तेवढं. मग तुम्ही चुकीचं आम्हाला पाहायला मिळतं, त्या आपल्या दुष्ट विचाराचं प्रदूषण आहे दादा. ते प्रदूषण आहे, त्याला वातावरण नाही मिळते, प्रदूषण आहे. निसर्गता जी निर्मिती आहे वातावरणाची, ती जी पवित्र वातावरण दिसतं ना दादा, ती माझ्या प्रभूची दया, साधू संतांच्या आशीर्वादाचं एक फल आहे. आणि काही चुकीचं चित्र विचित्र आपल्याला पाहायला मिळेल. याच्याकरता हे चालू ठेवायचं. धर्मरक्षणाकडे दुसरा उपाय नाही दादा. आणि हे करणं अतिशय गरजेचं आहे. हे जपारे दादा. ही लहान लहान लेकरांना आमच्या मातांची कुलीनता, शालीनता सगळं ठीक राहिलं पाहिजे. आपल्या ग्रामदेवतेची शांतता ठीक राहिली पाहिजे. हे वातावरण पवित्र असलं पाहिजे. आजचा युवा त्याची पटरी सुटली नाही पाहिजे, त्याची दिशाहीन झाला नाही पाहिजे, तो मार्गापासून पदच्युत नाही झाला पाहिजे. कारण वातावरण असं आहे दादा, कधी काळी पैसा आला तरी तो झेपत नाही, मान मिळाला तरी तो झेपत नाही. याच्याकरता ही पवित्र वातावरणामध्ये माणसं शक्यतो आपल्या ध्येयापासून पदच्युत होत नाही. विठ्ठल विठ्ठल ती गोपिका म्हणते, ए कन्हैया, मला सोडून का गेला. तशी माझी मीरा दीदी बघा, गोकुल छाड मथुरा जाओ, वामे कवन बढ़ाई, हरि तू काय को प्रीत लगाई, प्रीत लगाई पर दुख दिनो, प्रीत लगाई पर दुख दिनो, कैची लाज नाही, हरि तू काय को प्रीत लगाई. हे प्रभू, मला प्रेमात अडकवलं, मला सोडून तू गोकुळाला गेला, काय पुरुषार्थ केला नाही. तशी गोपिका दुःख करते. एका जागेवर आपल्या भुलीचा शोध घेत चालला दादा. पण भुलीचा शोध लोकांमध्ये नाही घ्यायचा, एकांतात गेला पाहिजे माणूस, रडत बसला पाहिजे. तेव्हा आपलं काय चुकलं हे कळतं दादा. लोकांमध्ये काय आपली भूल कळत नाही, आपलं काय चुकलं आणि लोकही कळू देत नाही दादा. त्याच्या दोषावर यांनी पांघरून टाकायचे, याच्या दोषावर याचे त्यांनी झाकायचे, त्यांनी यांनी झाकायचे. सगळं झाकाझाकीचाच जमाना आहे दादा. कोणी सत्य बोलत नाही, कोणी खरं सांगित नाही, तुझं काय चुकलं हे सांगित नाही. कारण चहा बंद होतो ना, चहा बंद होतो, त्याच्यामुळं कधी खरं बोलत नाही. आपल्या आपण शोध घ्यायचा दादा. माझी सीतामाई ज्या लंकेमध्ये एकटी पडली, रावण घेऊन गेला आणि तिथं मुलीचा शोध घ्यायला लागले. हे त्रिजटे सांग ना, माझं काय चुकलं सांग व त्रिजटे सकय आयशी मात, देईल का निधी भेटी रघुनाथ, मन उताविळ दुरी झाला पंथ, रावण शके प्राण माझा कुडियात, सांग व त्रिजटे सकय आयशी मात. हे त्रिजटे सांग ना, माझं काय चुकलं. आणि त्याला
काय दुष्ट आचरण होते म्या केले सांग ना. तीर्थव्रत होते कोणाचे भंगिले सांग ना. गाय वस्ता पत्नी पुरुष मी कोण्या गाय वस्त्राची ताटातूट केली. मी कोण्या पती पत्नीचा बिघाडा केला. कोण्या व्रतवैकल्याचा भंग केला. कुठल्या भुलीचे परिणाम मी भोगते आहे. सीतामाई तिथं जाऊन दुःख करते. त्या त्रिजट्याला विचारते. ही त्रिजट्या कोण होती माहिती? रावणाची बहीणच होती. पण तिला रावणाची बहीण म्हणणं काय बरोबर नाही. बिभीषणाची बहीण म्हणावं. विठाला विठाला. मग तुम्ही म्हणाले दोघे भाऊ भाऊ होते ना, ही त्यांची बहीण होती ना. अरे रावणाची म्हणायचं तर झाला. खरं सांगू माझी सीतामाई दुःखाचा उभाडा तिच्यावर काढलाच नसता. ती बंधू बिभीषणाची बहीण म्हणावं. का बरं? कारण दुःख प्रगट करताना सज्जन पाहिजे समोर कोणी. त्याच्याजवळ रडावं लागतं दादा. का दुःख हलकं झालं पाहिजे आणि त्याच्याजवळ रडावं लागतं. माणसं कोणाजवळ रडत बसतात. त्याच्यामुळे माणूस हलका होतो. कुठेही रडायचं नाही. एक तर रडावं. मंदिरात देवाजवळ जावं. ही गावचं न्यायालय आहे तिथं रडावं दादा. ते न्यायालयात न्याय मागावा. नाही तर कोणत्या सज्जनाच्या जवळ रडावं. कोणाजवळ रडल्याने माणूस हलका होतो. विठ्ठल विठ्ठल. ही गोपिका दुःख करते. हे का नाही आई जगजेठी मला एक वेळेला तरी भेट दे म्हणते. आणि तुम्ही गेल्यापासून माझं काय झालं अभंगाचं दुसरा चरण. काय मोक्य दिले वाणी, काय मोक्य दिले वाणी, काय मोक्य दिले वाणी, काय मोक्य दिले वाणी. सावधानी वेरी येले, सावधानी वेरी येले, कानया रे जगजेठी, कानया रे जगजेठी. सावधानी वेरी येले, सावधानी वेरी येले, कानया रे जगजेठी, कानया रे जगजेठी. अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये गोपिका म्हणते तुम्ही मला टाकून गेले, सोडून गेले, मला सांडून गेले, मला त्यागून गेले. आणि तुम्ही गेल्यापासून माझं काय झालं. मुलीचा तर शोध घेतेस. हे कन्हैया हे जगजेठी एक वेळा तरी मला भेट दे. आणि तुम्ही गेल्यापासून माझं काय झालं. सावधानी वेडिली. ती गोपिका म्हणते मला तुम्ही त्यागून गेले, टाकून गेले, सांडून सोडून गेले. मला त्यागून गेल्यापासून माझं काय झालं. देवाचा आश्रय सुटलं काय होतं त्याला त्या गोपिकेला विचारा. ती म्हणते मला तुमचा आश्रय सुटला, देवाचा आश्रय सुटला, मला सावजांनी घेराव घातला. सावजा म्हणजे हिंसक प्राणी बरं का दादा. हिंसक प्राणी म्हणजे अरण्यामध्ये राहतात. वाघ, सिंह, लांडगे, बिबटी ही अरण्यामध्ये राहतात. हिंसक प्राणी, हिंसा करणारी मतलब मांसाहारी बरं का दादा. हे मांसाहारी. या गोपिकेला कोणत्या हिंसक प्राण्यांनी घेराव घातला. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार ही सगळ्या मंडळी घेराव घालते. भजन बंद पडलं. आणि भजन बंद पाडायला बी हेच कारण आहे. हे ज्ञाननिधीचे भजंग, विषय तरीचे वाद, भजन मार्गीचे मांग मारक. भजन मार्गातली मोठी वैरी कोणी आहे ते काम विकार आहे. आणि भजन बंद पडलं का दादा ही मंडळी घेराव घालते. जहा राम आहे वहा काम नाही, जहा काम आहे वहा राम नाही. जिथं भजन चालू आहे तिथं विकाराची चाली नाही, काम क्रोधा नाही चाली, बुद्धी झाली समता. त्या गोपिकेचं देवाचा विरह झाला. विरह कधी तुम्ही गेले का. मोकरणं म्हणजे त्यागून जाणं, टाकून जाणं, सांडून जाणं, सोडून जाणं. मला तुम्ही टाकून गेले. आणि तेव्हापासून सावजानी वेडिली. विकार घेराव घालतात बघ देवाचा आश्रय. म्हणून देवाच्या आश्रित राहावं. देवाच्या आश्रित राहावं. आमच्या मातोश्री पतीच्या आश्रित राहून जे जीवनाचा आनंद घेतात. पतीच्या आश्रित राहण्यामध्ये जो खरा आनंद आहे. पतीचा आश्रय सुटल्यावर काय मजा आहे त्याला, काय मजा आहे. सगळं अपती उपती संकट सहन करायला लागतात. ती गोपी तुम्ही गेले मला यांनी घेराव घातला.
आणि हे हिंसक प्राणी जे आहे ना ते अरण्यात तर राहतात, पण मांसाहारी असतात बरं का. मांसाहारी तर आहेच आहे, पण ते जिभेने पाणी पितात बरं का. त्यांच्या पाणी पिण्याचा आवाज येतो, आपला नाही कोणाचा येत नाही, आपला नाही आवाज. आपला आवाज, आपण ओठाने पाणी पितो बरोबर आहे. आपण ओठाने पाणी पितो आणि त्याच्यामुळं आपल्याला मांसाहार वर्ज्य आहे बरं का. जे ओठाने पाणी पितात त्यांनी मांसाहार करायचा नाही. मांसाहार तर जिभेने पाणी पिण्याकरता आहे, आपण मांसाहार करायचा नाही. असं करायचं. मला बरं वाटतं का तुमची टाळी नका वाजव, सोडूनच द्या सगळं, सपाटा करून टाका. विठाला विठाला मला तर बरं काय तुमच्या आनंदात आनंद मानणार आहे दादा, तुमच्या आनंदात आनंद मान. पण आमचं जे भटक नाही दादा, तुम्ही मला काही दिलं पाहिजे असं काय नाही. काय नाही दिलं तरी आनंदाने निघून जाईल दादा. फक्त एक तुम्ही सुखी राहावं या येते नेहमी. माझ्या जीवाचं रान करतो. माझी कधी 400 शुगर होती तरी प्रसन्न राहतो, तुमच्यापेक्षा प्रसन्न राहतो. माझा प्रभू मला बळ देतो. परहित बसई जिनके मन माही, ता करू या कच दुर्लभ नाही. परहितासारखा धर्म नाही दादा. परोपकार करीत राहा दादा. परोपकाराच्या माध्यमातून माझा भगवान तुम्हाला ऊर्जा देत राहील, ताकद देत राहील दादा. तुम्हाला बळ देईल माझा ईश्वर. आणि खरं सांगू, कशा करता दौडून करायची नाही, देवाचा आश्रय सोडायचा नाही. रावणाला सगळी मंडळी समजून सांगायची. भाऊ गेला, प्रथमतः माझे तुकाराम महाराज गेले. पाय बरं भाऊ, तू मोठ्याचा पोरगा आहे. रावणाला सांगितलं मोठ्याचा पोरगा आहे, तुझ्या बापाचं नाव मोठं आहे. बरं तुझ्यावर आशीर्वाद आहे मोठ्याचे, बाबा भगवान शंकराच्या आशीर्वाद तुझं चाललं बरं, पाय बरं सांभाळून जग. पुष्कळ सांगितलं. तुकाराम महाराज गेले, दादा हनुमंतराय बी गेले. पाय बरं, तासव बयरू कबहू नाही की जय, मोरे कहे जानकी दिजे. पाय बरं भाऊ, तुझ्याशी वैर करण्याची आमची इच्छा नाही. माझ्या म्हणलं फक्त जानकी परत करून दे, सीतामाईला परत करून दे. तासव बयरू कबहू नाही, कधीच तुझ्याशी आम्ही वैर करणार नाही. फक्त मोरे कहे जानकी दिजे, माझ्या म्हणलं जानकी परत करून दे बस. तुकाराम महाराजाचं ऐकलं नाही. नका कीर्तन करायचं ऐकलं कोणी. अंगद गेला. अंगद म्हणजे आमचे तुकाराम महाराज आहे, त्रेतायुगातला अंगद म्हणजे तुकाराम महाराज. त्याचं ऐकलं नाही, दादा हनुमंतरायचं ऐकलं नाही. बरं चला, तुकाराम महाराजाचं नाही ऐकलं. आणखी भाऊ गेला, भावाला बी लाच मारली हो रावणाने. एकदा रावण झाला तो, त्याला काही भाऊ नाही, बहीण नाही, कोणीच नाही. काय लात मारली तरी असा भाऊ पाहिजे, याला साधू म्हणायचं बघ. लात मारली तरी बंधू विभीषण काय म्हणतो, तुम पितू सरीस भले मोही मारा, राम भजे हित नाथ तुम्हाला. तू माझ्या बापासारखा, लात मारली तरी माझं काही बिघडलं नाही, पण भगवंताच्या शरण, रामजीच्या शरणागत तुझं कल्याण होईल. बंधू विभीषणाचं ऐकलं नाही. बरं, पत्नी गेली स्वतःची. पत्नीने मी सांगितलं, नाथ परब्रह्म आहे. नाथाला काय ऐकूया ना, राम एवढ्याने समजून सांगितलं. माल्यवंत सचिव गेला. सचिव बी त्यावेळेला, सचिव बी असे दादा तयार होते दादा. सचिव, रावणाचा सचिव काय, माल्यवंत सचिव गेला. सचिवाने सांगितलं, नाथ ऐका, ज्या सुमुतीचा हा संपत्ती नाना, ज्या कुमुतीचा हा विपत्ती निदाना. जिथं सुमुती आहे तिथं संपत्तीला तोटा नाही, जिथं कुमुती आहे तिथं विपत्ती येते, संकट येतात. आणि म्हणून दादा ती गोपिका म्हणते, तुम्ही गेले, देव गेला, त्या जीवनाचा जगण्याचा आश्रय गेला. आणि देव गेल्यामुळे काय मोकली देवनी सावधानी ये गेले. आणि गोपिका दुःख करते. अभंगाचं 3रं चरण आहे. इतवरी होता संग,
संगती होता आणि देव एका दिशेने असा झाला. तुम्ही म्हणाल देव आल्यावर देव घराला नंदाच्या गावा धन्य त्याच्या दैवा देवाली देवाची तिकून आला ज्याच्या घरा त्याच्या पडे चिरा संसाराची. देव आला का सगळी सुपत्ता घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. दैन्य दारिद्र्याचा त्रास आला घराघरामध्ये लक्ष्मी नांदते देव आल्याची कोण आहे. आणि देव गेला का सपाटच करून जातो दादा ते स्मशानच करून जातो. म्हणून देवाला सांभाळण्याकरता ती गोपिका म्हणते ये तवरी होता देव माझ्या संगीत होता वाईला लपाला आता खांदी. देव माझ्या संगीत होता हातात हात होते महाराज चढ होते. एवढ्या पवित्र वातावरणामध्ये भगवान मला सोडून गेले. एक कन्हैया हे जगजेती बार बार खेद करते दुःख करते. आणि दुःख करीत असताना खेद करीत असताना ती गोपिका म्हणते मला मोकळून गेले तुम्ही मला त्यागून गेले मला टाकून गेले. दुःख करते दादा येत वरी होता संग आता म्हणजे संगतीत होता देव एकाएकी दिशेनं असा झाला. आणि मग दुःख करीत असताना ती गोपिका म्हणते प्रभू तुम्ही गेल्यामुळे माझ्या जीवनाचा जगण्याची शोभा गेली. खरंच आहे दादा देवाचा आश्रय आहे तोपर्यंत देवाच्या आश्रयात जगा देवाच्या आश्रयाने राहा सुरक्षित राहा. सुरक्षित राहण्याकरता एक तर माझ्या ज्ञानवार तुकाचं व्यासपीठ आहे. सुरक्षित राहण्याकरता सज्जनाची संगती आहे नाही तर सुरक्षित राहण्याकरता देवाचा आश्रय आहे. विठ्ठल जवळ येतात आणि इतर संगतीला विचारतात अरे सखी तूच म्हणते आता दुःख करते देवाचा विरह करते आणि देव गेल्याचं दुःख करीत असताना तुला देव प्राप्त होता हातात हात होते तू सांगते महाराज चालू होती. एवढ्या पवित्र वातावरणातून देव सोडून का गेला अभंगाचं शेवटचं चरण आहे. एवढ्या पवित्र वातावरणामध्ये तुला देव सोडून का गेला. तूच म्हणते हातात हात होते होता वाहिला लपाला आता खांदे त्याला ती सुखी म्हणते मला देव सोडून जाण्याचं कारण मी थोडं मागं वळून पाहिलं. तुका म्हणे पाहिले मागं वळून पाहिलं म्हणजे टाळकऱ्यांकडे नाही पाहिलं. ती गोपिका म्हणते मी संसाराकडे थोडं वळून पाहिलं. देवाची संगती महाराज एवढं पवित्र वातावरण असताना संसाराकडे वळून पाहायचं काहीच कारण नव्हतं. आणि खरीच गोष्ट आहे बाबाचा संसार का वळून पाहण्यासारखं आहे तरी काय झालं तो परिवर्तनशील आहे रोज बदलत राहतो. आणि दादा आजचा संसाराची परिस्थिती 8 दिवसांनी दिसेल हे सांगता येत नाही. एक तर त्याची वृद्धी होईल नाही थोडंफार कमी अधिक होईल. संसार हे परिवर्तन आहे. संसार म्हणजे गारुड्याचा खेळ आहे. गारुड्याचा खेळ तुम्हाला माहीत आहे का. एका क्षणाला 500 रुपयाची नोट तयार करतो तो गारुडी खेळ करणारा बिचारा तो जादूगर 500 रुपयाची नोट बी तयार करतो आणि दुसऱ्या क्षणाला पैसे मागायला ताटली फिर येतो. मग आता मला एक सांगा 500 रुपये ज्याला तयार करतात त्याने पैसे मागायला का ताटली फिरवायला पाहिजे. मग तो खेळ आहे गारुड्याचा. विठ्ठल विठ्ठल 500 रुपये तयार करतो आणि पुन्हा पैसे मागायला ताटली बी फिरवतो. आता ज्याला एवढं प्रोडक्शन मोठं आहे ज्याच्याकडे 500 रुपये तयार करतो यांचं प्रोडक्ट याला निर्मिती आहे पैसे तयार करतो आणि तोच पैसे मागायला एक गारुड्याचा खेळ आहे. गारुड्याचा खेळ दिसे क्षणभरी तैसा संसार पाहता पाहता अंतकाळी हाता काय नाही. तुकोबर आहेत अनेक नामदेव आहेत अनेक दृष्टांत देतात. जळी पुढे पुढे देखता देखता क्षण न लागता दिसे नाते तैसा संसार पाहता पाहता अंतकाळी हाता काय नाही. नामा म्हणे येते काही नसे बरे स्वप्नीचे सर्व खरे आहे. मागं वळून पाहिलं थोडं मी संसाराकडे वळून पाहिलं तेवढ्याच वेळेत देव निघून गेला.
संसार म्हणजे खरं सांगू गिरजामाई आहे बरं का, सारखी मोड घेत चालते. जसं ही गिरजामाई मोड घेत चालते ना, अशी वळणं घेत चालते ना, तसा संसार सुद्धा वळणं घेत चालतं. बघलं संसार असा मोड घेत चालतो, कधी उत्तरेकडे कधी दक्षिणेकडे, कधी गिरजामाई वळणं घेत चालते. मग त्या मोडावर रडत नाही बसायचं, त्या मोडावर भुलीचा शोध घ्यायचा, भगवत चिंतन करायचं. दाट जर भगवत चिंतन केलं संकट दूर होऊन जातं. विकारांची हकालपट्टी होती. ती गोपिका म्हणते संसार रेल्वे गाडी आहे बरं का. बरेच माणसं रेल्वे गाडी समजतात त्याला. संसार गिरजामाई आहे, रेल्वे गाडी नाही. रेल्वे गाडीचं कसं असतं, डब्याच्या पाठीमागे डबा राहतो, चालत राहतो डबावर, मशीन पुढं जोडेल राहतं इंजिन, आणि डबे मागं चालत राहतात. तशी आता पण डबे कट होत राहतात बरं का. आज एक डबा कट झाला म्हणून हे डबे सांभाळा बरं का दादा, कट होणारे डबे आहे, कट होत राहत. मुंबईवरून गाडी निघाली, तिला किती डबे राहू द्या, पैकी एक डबा प्रत्येक स्टेशनला कटवत राहत. कधी गाडी निघाली मुंबईवर, एखादा डबा कल्याणला कट झाला, एखादा इगतपुरला कट झाला, एखादा नाशिकला कट झाला, एखादा मनमाडला कट झाला, एखादा नांदगावला कट झाला, एखादा पाचोऱ्याला कट झाला, एखादा जळगावला कट झाला. मुंडकच भुसावळ कट जातं, सगळे डबे कट होऊन जातात. पण मुंडक्याच्या ध्यानात येत नाही की मुंडकच राहणार आहे, मुंडके शिल्लक राहणार, डबे सगळे कट होणार आहे दादा. हे दुनिया बस खेळ आहे दादा, सगळा खेळ आहे. फक्त एकच काम करा, हे सगळे सज्जन जपा दादा, एकमेकाला जपा. हे चेहरे पुन्हा बार बार पाहायला मिळणार नाही तुम्हाला. हे तुम्ही तर पुढच्या वर्षी आपण सर्व एकमेकाला, मी तुम्हाला पाहिजे तुम्ही मला पाहाल, एवढं भाग्य आपल्याकडे नाही. जपली पाहिजे माणसं. हे जायदाद प्रॉपर्टीपेक्षा यांना जपा दादा, ही जपा, एकमेकांच्या सहयोगात राहा, एकमेकाला जपा. एकमेकाला जपल्याचे परिणाम या 5-25 वर्षामध्ये या देशामध्ये क्रांती होणार आहे. पण तुम्हाला एकमेकाला सांभाळावं लागणार आहे, जपावं लागणार आहे. आपली सुरक्षा कशी राहिली पाहावं लागणार आहे. ती गोपिका म्हणते, मी थोडं मागे वळून, तुका म्हणे पाहिले मागे, संसार वळून पाहिलं, एवढ्या वेगळ्या अंतराला एवढ्याच अवकाशामध्ये देव निघून गेला. आणि पुन्हा दुःख करते, का नाही या रे जग जेठी, तेही भेटी एक वेळ मोठ्या प्रेमाने देवाचं भजन करा, भजन करा. मी थोडं अडचणीत आहे, समजून घ्या थोडं, मला थोडं चांदवडच्या पुढे जायचं आहे, म्हणून मोठ्या प्रेमाने देवाचं भजन करा. विठोबा रघुमाई, 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 विठोबा रघुमाई. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, गुरु तुकाराम महाराज की जय, महाराज की जय. विठोबा रघुमाई, 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 विठोबा रघुमाई,
देवादी देवा जगत्रया देवा देवादी देवा जगत्रया देवा देवादी देवा जगत्रया देवा हरी केशवा विनंती माझी हरी केशवा विनंती माझी देव तुझे वरी गुणनाम माझी वाणी तुझे वती गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा देवादी देवा जगत्रय जीवा परीशे केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुणनामायशी दे प्रेम काही काळा सगळ्या जगाचं जीवन असणाऱ्या भगवान परमात्म्याकडे तुकाराम महाराज प्रेमाचं दान मागतात देवाच्या बाळलेला प्रारंभ करतात भगवान परमात्मा प्रगट झाले मथुरा कारावासाहेब बंदिशाला कुलपा कोंडी आहे रक्षपाळ मंडळी आकाशवाणी झाली वसुदेवाबाने आकाशवाणीद्वारा कल आणि पत्ता मिळाला नंदाच्या घराला मजनी गोकुळाला गोकुळ गावाचा पत्ता मिळाला घराचा पत्ता मिळाला वसुदेवाबाने देवळ डोक्यावर घेतलं आणि गोकुळाच्या रस्त्याला लागली रस्त्यावर यमुनामाईला दर्शन दिलं हळूच गोपी यशोदामाच्या कुशी त्या बाळाला सोडलं तिथून माया घेतली माया मथुरीला येते मथुरीच्या वातावरणात आपण जास्त वेळ थांबायचं नाही आपण नंदघरा नंदबाई जय कन्हैयाला आलं की यशोदा कुला आलो बाई जय कन्हैयाला आलं की अष्टमी नवमी दशमी एकादशी द्वादशी 5 दिवसापर्यंत नंदबाबाच्या दारात दर्शन वारी होती 5व्या दिवशी भगवान शंकर भगवान कृष्णाचे दर्शन करता येतात 6व्या दिवशी पुतना येते भगवान परमात्म्याला आशीर्वाद देऊन भगवान शंकर जातात आणि 6व्या दिवशी वातावरण बदललं दर्शन वारी खत्म झाली आणि मारण्याची लाईन लागली मारणारी यायला लागली काग बगरिटा मारिली बाळपणी अवघे दैत्य खाणी बुडविली काग अगासूर बकासूर शक्टासूर मोठमोठ्या राक्षसांचं निर्धान केलं पत्नीला देवाने मुक्ती दिली माझं यशो थोडं वाढायला लागली अवताराचं प्रयोजन ध्यानात केलं तर समाजकारण अध्यात्म कारण शास्त्रकारण राजकारण आमच्याकडे लक्ष नाही भाऊचवी आणि गोकुळामध्ये सगळे अवताराचं प्रयोजन ध्यानात घेतलं कार्याला जरा गती दिली आणि गती दिल्यानंतर दादा माझ्या प्रभूने कार्याचा गती देऊन स्पीड दिलं दादा स्पीड घेतलं आणि मोठ्याला गोपाळांना जवळ केलं मोठ्याला गोपाळांना जवळ केलं देवाने विचारलं काय दादा अरे कसं चाललं तुमचं बरं चाललं ना खायला प्यायला काय मिळतं का नाही म्हणले हा चांगले बरं आहे बरं त्या कोरोनात तुमच्या माळी गेल्या त्या पुन्हा घातल्या का नाही रे देवाने विचारलं मी कशाला विचारलं देव म्हणलं कोरोनात माळी गेल्या लई गेल्या होत्या माळी पण माळी गेल्या ते बी गेले बिचारे काय करावं गेल्या काय कोरोना म्हणले त्यांनी सांगितलं आम्ही तर काही घातल्याच नव्हत्या बाबा मग घातल्या नसतील तर पुन्हा घालून घ्या दादा ज्यांनी काढले असेल त्याने बी घालून घ्या मोठ्याला गोपाळानं सांगितलं देवाने त्यांना अंतर्मुख ईश्वर साधनेकडे लावलं नंतर बालगोपाळांकडे लक्ष घातलं बालगोपाळानं विचारलं काय दादा बरं चाललं ना तुमचं म्हणलं हा बरंच त्यात मनसुख तनसुख अशी दोन बघ देवाची लाडली होती का रे मनसुख काही खातो पितो का नाही रे तू लई पतला झाला लई वीक झाला ही काय आमची हे बिचारी लई वीक झाली बघ काही खाते पिते का नाही त्यांना विचार त्या मनसुखला विचारलं का रे मनसुख म्हणला अरे आम्ही गरीब गौराची लेकरं आहे देवा अरे आम्हाला कोण खायला देतं अरे शेजाऱ्याकडे मग शेजारी गरीबाला नाही देत ना रे शेजारी बी त्याला रात्रीचं आजीर्ण झालं त्याला म्हणतात 2 घास खा आणि त्याला रात्रीचंच पचलं नाही त्याला इनो घ्यायची वेळ आली त्याला कुठे 2 घासाचा आग्रह करायचा बघ अन्न तो न मिळत आहे अशी त्याला गरज आहे दादा त्याला अन्न द्या उगं ज्याला नाही त्याला उगं कसाला 2 घासाचा आग्रह करायचा गरीबालाच अन्न द्यावा बरोबर मग बालगोपा म्हणले तुम्हाला शेजारी बी देत नाही तुमच्याकडे ऐपत नाही मी तुम्हाला पोटभर खायला देणार आहे फक्त एक काम करा माझं ऐका देवाला सांगतो काय करायचं आपलं एक मंडळ स्थापन करायचं मंडळ कुठलं कशा करता देव म्हणलं मी तुम्हाला पोटभर खायला देणार पण माझ्या घरचं नाही देणार बाहेरून आणणार ते बी चोरी करून आणणार आहे आणि चोरी करण्याकरता एक मोठी ताकद पाहिजे मोठी फळी मोठी संघटना करावी लागेल आपल्याला कारण चोऱ्या दाबता आलं पाहिजे नाही तर मार खावा लागतं ना चोऱ्या दाबण्याकरता मोठं संघटना तयार केली मग त्या संघटनेचं नाव काय त्या मंडळाचं नाव काय बालगोपाल चौर्य विद्या प्रचार मंडळाची स्थापना झाली संस्थापक अध्यक्षाचं वय किती आहे 5-6 वर्षाचं पोरग आहे या मंडळाचं संस्थापकही आहे आणि अध्यक्ष बी आहे आणि चोऱ्या व्हायला लागल्या चोऱ्याचं प्रमाण वाढलं आणि सहज गोकुळा चर्चा झाली पाहते गवळणी तव ते पालते दुधानी
म्हणती नंदाची या पोरी आजी चोरी केली खरी नंदबाबाच्या पोराचं नाव यायला लागलं. नुसतं नाव यागलं नाही, गारणे जायला लागलं. यशोदा माता कधी काय करायची, आपल्या बाळाची बाजू घ्यायची, गोपिकांना दटवायची. सावळा घ्यायची म्हणा माझा डोळणीचे शोभे राजा, तुम्ही मोठ्या डालगा जागे गोकुळच्या नारी. कधी आपल्या बालकाची बाजू घेऊन त्यांना दटवायचं आणि कधी गोपिकांची बाजू घेऊन. भगवान परम नवलाख गाई नंद बाबा की न ते नव माखन होय, माखन की चोरी छोड श्यामरे मै समजावत होय. भगवान परमात्मा मानित नाही, ऐकत नाही. आईने विचार केला आता काय खरं नाही, गोकुळात राहायची, गोकुळ सोडायची वेळ आलेली आहे. गोकुळात राहावे की जावे अशी परिस्थिती झाली. याच्याकरता काय केलं पाहिजे, या पोरामुळे गाव सोडायची वेळ आली. याचं आपण भविष्य पाहून घेऊ. भविष्य पाहिलं, गर्गाचार्याने पाहिलं, चांगलं भविष्य होतं बरं. मध्ये एक डुप्लिकेट ब्राह्मण आला, कोणाच तरी मोठ्या काठाचं धोतर नेसला आणि पंचगण कोणाच तरी उष्णपासनं घेतलं. तो महाबळ आला. महाबळ मात्र खोटं नाटक बोलला बरं का. खोटं चालत नाही देवाला. खोटे कोठे सरी तुझ्या पायापाशी अंतर जाणशी पांडुरंगा. महाबळ खोटं बोलला, राक्षस होता, खोटं बोलला. पोटभर चांगला चोप मिळाला, मार खाला आणि इस्लामाच्या डोक्यात आलं उगाच आपण कोणाला तरी आपलं भविष्य पाहत बसतो. आपल्या गावामध्ये शांडिले बाबा अग्निहोत्री ब्राह्मण आहे. शांडिले बाबा बोल, बाबा माझ्या बाळाचं भविष्य पाहा ना. आई तुझ्या बाळाचं काय भविष्य पाहत्या, हा जगाचा बाप आहे, तुका म्हणे बाप जगाचा. अरे बाबा सगळ्यांनी भविष्य चांगलं सांगतात, पण बाबा मला आता गाव सोडायची वेळ आली या पोरामुळे. आई तुमचा पिढीचा धंदा काय म्हणणं गोपालन आहे. आई मग तुझं पोरगं गायींची सेवा करण्याकरता त्यांनी हा गोकुळातला अवतार आहे. याने पाठीमाग कृत आणि त्रेतायुगाम दोन युगामध्ये गायींवर फक्त प्रेम केलं होतं. याने सेवा नव्हती करता आली म्हणून गोसेवेकरता त्यांनी गोकुळात अवतार घेतला. बाबा पण आमच्या घरात सगळी कामं मुहूर्तावर केली जातात. आई तुलाही मुहूर्त देतो. काय मुहूर्त दिलं, कार्तिक शुद्ध सप्तमी आणि कार्तिक शुद्ध अष्टमी. कार्तिक महिन्यामधला पहिला आठवडा, कार्तिक शुद्ध सप्तमी, कार्तिक शुद्ध अष्टमी. या बालकाला गाय चालण्याचं मुहूर्त काढून दिलं. आईने बालगोपाळांच्या भेटी घेतल्या. सर्व गोपाळांना सांगितलं, दादा अरे माझ्या लाला कन्हैयाला घेऊन जा आजी आणि त्याला एकटं सोडू नका बरं. त्याला याला एकटं सोडू नका, लय वळ ते आणायला पाठवू नका बरं. याला एकटं सोडू नका, याला चांगलं सांभाळा. आम्ही कधी नजरी आड केला नाही, आम्ही त्याला घर सोडून कुठे गेला नाही. आईचं हृदय आई समजून सांगायला लागली बालगोपाळांना. आणि सांगितलं बाबा याच्या कायम कोणीतरी जवळ राहा, जबर एकटा सोडू नका याला. याच्या जवळ राहा, जवळीच राहा, नका जाऊ दुरी, जवळीच राहा, नका जाऊ दुरी. सांभाळा मुरारी प्राण माझा, आमचा सकाळ आमचा प्राण, याला सांभाळा बरं. अशी बालगोपांना विनंती केली. भगवान परमात्मा राहण्यात जायला लागले. गायींची तृप्ती होईपर्यंत चारा खाऊ घालायच्या वेळेला खेळ खेळायची. विटी दांडू चेंडू लगोला परी खेळ मांडियाला यामुळे जत्री विटी दांडू चेंडू लगोऱ्या हमामा हुमरी सुरकावाळी होत तू. खेळ खेळता खेळता आमचे तुकाराम म्हणून, देवा तुला पुढे जायचं होतं ना, तुका म्हणे आता खेळ मोडा वापरता खांदी भार कुठे हो, काय खेळायचे सुख तू बोलायला देवा. गायीची तृप्ती होईपर्यंत तुकाराला देवाला मान्य झाला. भगवान परमात्म्याने सांगितलं, चला आवडू गाई बैसू जीव की ठाई, काम सारोनी सकळ आले अवघे गोपाळ. झाली आता वेळ म्हणून ती आणा शिदोरी, आपल्या शिदोरी आणा. वेळ झाली म्हणून बाळगोपाळ कमलाकार आकृती काल्याची रचना केली. माझा प्रभू भगवान कृष्ण सर्वांच्या मध्यभागी बरे आले. कमरेला वेणू खोला, हातात प्रसाद घेतला. जो प्रसाद माझा भगवान बालगोपाळांना देतो दादा, तोच प्रसाद माझा ईश्वर तुम्हा सर्व बापाच्या 28 वर्षाच्या सेवेचं फल माझा भगवान आज सर्वांना प्रसाद देणार आहे. भानुदास घेते भानुदास घेते गात, भानुदास घेते गात, भानुदास घेते गात. प्रसाद देतो पंढरीनाथ, 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 प्रसाद देतो पंढरीनाथ. पंढरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय, कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. काही बोललो बोबडी माय बाप तुम्हा पुढे सलगे लाडे कोडी माझं क्षमा करा. बोलताना सावधानी मधून माझं काही चुकलं असेल आईच्या हृदयाने मला क्षमा करावी. थोड्याफार प्रमाणात काय बरोबर असेल ज्ञानवरच प्रसंगेच निरोप मी आपल्यापर्यंत पोहोचलो.
झाली बोळीसाळी सेवा भगवतचरणी समर्थ तुका म्हणे देवा हीच माझी बोळी सेवा झाली बोळीसाळी सेवा भगवतचरणी समर्पण करून बार बार माझ्या गुरुजनांना वंदन करतो भक्तिमयी मातांना वंदन तुम्हा ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी मायबापांना वंदन करतो आणि प्रभूकडे प्रार्थना करतो हे भगवान गेल्या 28 वर्षापर्यंत नाही गतकालामध्ये या सज्जनाची जशी निगराणी केली याचा सांभाळ केला याला जपणं याही पुढे जाऊन परमार्थ पथाने प्रवास करण्याकरता सर्वांना धैर्य दे बल दे बुद्धी प्रेम सद्भाव प्रेमाची आयुष्याची वृद्धी होऊन सर्वांचं जीवन मंगलमय होऊन सर्वजण आनंदाचे सम्राट बनवत ही माझ्या प्रभूकडे प्रार्थना करतो आणि मला हळूच इथून काढून द्या सर्वांना बार बार विनंती करून हळूच मला कोणी जागा सोडू नका याच्यात देहांगी होईल अभंग होईल आणि सर्वांनी हा कार्यक्रम करा आणि झालेली सेवा भगवतचरणी विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल आशिके विले दुरी दोघांचे मी वरी तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरो निगडी वाती त्या धारा घ्या रे दोहीच्या गोपारा तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरो निगडी तुका म्हणे हाते ठोका अधिक उन्हेने दे का तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरो निगडी घटे धरिला कृष्ण म्हणे अवघा धनी प्रकाश का वैष्णवनिका संभ्रम वापुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू वाटुका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाडे वाटुका वैष्णवनिका संभ्रम हे विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय हा बोले रे कोरे वेडी वा पुढे उतरे क्षमापराध महाराज तुम्ही सिद्धा नाही उतारिला अधिकार म्या फुला क्षमापराध महाराज तुम्ही सिद्धा तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमापराध महाराज तुम्ही सिद्धा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुमचे देखले चरण